1:21 म्हणजे पूर्ण 1 तास लेट आहे मित्रांनो. ट्रेन 1 तास. जनता को बेवकूफ बनाया जा रहा है. शुभ सकाळ मित्रांनो. तर आज मी जाणार आहे दिल्ली इथे. तर आपला प्रवास चालू होता आता आकुर्डीपासून. ॲक्च्युली मी आकुर्डीवरनं पुणे स्टेशन इथे लोकलने आलो आहे. तर थोडी धावपळ होती त्यामुळे काय तेव्हा व्हिडिओ शूट नाही करू शकलो. पण आता इथनं मी जाणार आहे वंदे भारतने मुंबईला. तर आपली ट्रेन आहे 9:20. आता वाजलेत 8:45 झाले. तर खरं तर मित्रांनो सोलो ट्रॅव्हल हे मी पहिल्यांदाच करतो आहे. माझा मित्र अमोल मला तसं सोडायला आला आहे. याआधी मी ट्रेनने एकदाच प्रवास केलेला पण तेव्हा मित्र होते. पण हे सोलो ट्रॅव्हल एवढा मोठा लांबचा पल्ला आहे तो पहिल्यांदाच आहे. आता जर्नीमध्ये बघूया आपण वंदे भारतमध्ये पण बघायला भेटणार आहे. आणि लकीली आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. तर आपण बघूया आता वंदे भारत पण कशी आहे. येऊ का अमोल? ऑटोमॅटिक आहे ते. बाय बाय. चल येऊ का रे? बाय. चल. फायनली आपण आतमध्ये बसलो होता. इथं आपल्याला आलेला पेपर भेटला आहे लोकमत. तर आपला प्रवास असाच चालू होणार आहे. आपली गाडी आली होती प्लॅटफॉर्म नंबर 2वर. ॲक्च्युली प्लॅटफॉर्ममध्ये पण मला खूप कन्फ्युजन होतं. मी त्याला ट्रेन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला थांबून ठेवलं होतं. तो गेला आहे बिचारा. तर आपला हा प्रवास साधारण 3 तासाचा असणार आहे. 12 वाजून 12:15 वाजेपर्यंत ही ट्रेन मुंबईला पोहोचेल. मित्रांनो आता प्रवासाला सुरुवात करूया. ट्रेन निघाली आपली. आणि मित्रांनो इथं सर्व्हिस खूप भारी. आल्या आपल्याला एक बॉटल दिली जाते. आणि आपला आता जर का तुम्ही नाश्त्याचे पे केले असतील आधी तर ते तुम्हाला नाश्ता सर्व करतात. इन्क्लूड नाही आहे ते आधी करतानाच तुम्ही पे केले असेल तर देतात. तर आपला आता नाश्ता येईल आता थोड्या वेळ. मित्रांनो तर फायनली आपला मील आलेलं आहे. तर ह्यामध्ये बघा आता काय काय याच्यात दही थेपला आणि बाकी आता ओपन करून बघावं लागेल आपल्याला. उपमा आहे यामध्ये. पण आता आपण आपलं मील एन्जॉय करूया. बघूया कशी टेस्ट आहे आता याची. दिसायला तर चांगलं दिसते. आणि इथे मित्रांनो आल्या न्यूजपेपरसुद्धा देतात. मराठी इंग्लिश तुम्हाला हवं ते विचारतात तुम्हाला कोणतं हवं आहे वगैरे आणि ते तुम्हाला देतात. फक्त एकच आहे मित्रांनो आता आमची ट्रेन चालली ह्या डायरेक्शनने. तर आम्ही चाललो बसलो उलट्या डायरेक्शनने. तर थोडं माझं डोकं दुखतं आहे बाकी काही नाही. सीट पण कम्फर्टेबल आहे आरामदायी आहे एकदम. नाश्ता तर झाला आहे पण आता त्यांनी जे चहासाठी जे प्रीमिक्स दिले होते. कॉफी आहे का? हो कॉफी पाहिजे. यांनी असं गरम पाणी देतात ज्यामध्ये हे जे प्रीमिक्स आहे ते आपण ॲड करून चहा पाहिजे. चहा का टेस्ट कैसा है? एवरेज है. इतना कुछ अच्छा नहीं है. कॉफी ऐसी पानी के साथ सीधा आता बघा आता कॉफी कशी येते. कॉफी थँक्यू. कॉफीचे दिले आपल्याला आणि चहाच्या वापस घेऊन गेले. बचत. तसं मी पण काय केलं असतं ना त्याचं. बघू आता ट्राय करून कॉफी कशी आहे आपली.
भी शुगर ऐड कर दो तो बढ़िया लगेगा। हाँ नहीं ठीक है, मैं शुगर के लिए चाय बनती है। ठीक है मित्रों, ठीक ठाक है। भाई मेरे को मिले अभी ट्रेन में, मेरे को अभी पता चला भैया ब्लॉगर है, तो बढ़िया लगता है जब लोग अपना ड्रीम पूरा करते हैं। गुड, थैंक यू। वंदे भारत ट्रेनची जी स्पीड आहे ती 160च्या आसपास मी बघितलेली आहे की जी आहे, पण आता इथे पुढे शो करते तर मी जे बघतोय तर 60 ते 80च्या मध्येच याच स्पीडने ट्रेन चालली आहे। आता त्याच्यावर इथं काय मॅक्सिमम स्पीड तरी मी 80 बघितली आहे, त्याच्या पुढे तरी नाही अजून। तर आता वाजलेत 11 वाजलेत, आपला प्रवास चालू झाला होता 9:15 वाजता। तर आता आपण कर्जतमध्ये आहोत आणि फायनल स्टेशन जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे आपलं लास्ट स्टॉप असणार आहे ना, आणि आपण तिथेच उतरणार आहोत। आता स्पीड वाढली मित्रांनो, आता 100पर्यंत गेली, 104पर्यंत गेली आता। तो कैसा है वंदे भारत का एक्सपीरियंस? मैंने बताया तो कि जनता को बेवकूफ़ बनाया जा रहा है। 160 लोगों को पढ़ते नहीं आता है यहाँ पे, वो एक नहीं होता है, वो 60 होता है एक्चुअली। 60 और 80 60 और 80 160 का आधा कर दिया। हाँ बिल्कुल आधा ही चल रहा है अभी, तो देखिए ना, अभी तो 1/4 कर दिया है शायद, 30 कर दिया। एकच असा पॅच येतो मित्रांनो जिथं फक्त नॉर्मल 100, 105, 107पर्यंत जाते, आणि ते पण काही वेळेसाठी, नाही तर बाकी 60, 80 हाच स्पीड चालू आहे। तसं सर्व्हिस वगैरे चांगली बरं का, कंटिन्यू इथे त्यांचे वर्कर जे आहेत ते चक्रा मारतात, काही लागतात त्या विचारतात, पण स्पीडच्या बाबतीत थोडं असं वाटतंय। मी जेव्हा मित्रांना बोललो मी वंदे भारतने चाललो आहे, ते त्या मग काय तू तर 1-1.5 तासात पोहोचून जाशील, पण माझा ट्रॅव्हलिंग पूर्ण 3 तास, 3-3.5 तासाचा आहे, तर काही 1 तासात तर काही पोहोचणार नाही मी, आणि बुलेट ट्रेन नाही आहे, असं आहे मित्रांनो। आता हे आलं मी वॉशरूममध्ये वंदे भारतच्या, तर अशा प्रकारे इथं ड्रेसिंग वगैरे, साफसफाई चांगली, कमोड वगैरे, फ्लश वगैरे दिलं आहे, तशी स्वच्छतेच्या बाबतीत ओके मित्रांनो, एकदम सगळं ओके। तर बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता, सीट कम्फर्टेबल आहे, स्टाफ चांगला आहे, जेवण पण चांगलं होतं, आणि स्पीड पण थोडी कमी जास्त होत राहते, शेवटी ते क्रॉसिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी आल्याच बघा। टायमिंग दाखवते 1:21, म्हणजे पूर्ण 1 तास लेट आहे मित्रांनो ट्रेन ही, 1 तास। आता दादर स्टेशनला एवढं झालं थांबलो आहे, आता 1:21 दाखवतो ॲक्च्युअली, पण जो 12:20चा जो टायमिंग होता तो मित्रांनो तिथं पोहोचण्याचा होता, पूर्ण 1 तास ही ट्रेन लेट आहे मित्रांनो, अवघड आहे वंदे भारत। मित्रांनो ही आपली ट्रेन जवळजवळ 1.5 तास लेट झालं आहे मित्रांनो गाडीला, 1.5 तास लेट आपण आता पोहोचलो इथं। आपली दिल्लीची जी ट्रेन आहे ती 5:30 वाजता आहे, त्यामुळे एवढा काही विषय नव्हता, पण वंदे भारतचं नाव खूप ऐकलं होतं मित्रांनो स्पीडच्या बाबतीमध्ये, पण भरपूर लेट झालं आहे गाडीला। तर आता आपण इथं थोडं थांबू, काहीतरी खाऊ वगैरे, आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करू।